आता IFSC कोड काय असतो? प्रत्येक बँकेचा एक IFSC कोड असतो. यासाठी तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडून घ्या आणि IFSC कोड SBIN जो आहे 00 तर अशा पद्धतीने कोड येतो किंवा पोस्टाचा IPOS अशा पद्धतीने येतो. तो IFSC कोड टाकायचा, त्यानंतर बँक शाखेचं नाव किंवा तुमच्या याचं शाखेचं नाव, त्यानंतर बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे एकदा करून घ्या. कुठे तुम्ही आपले जे सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं आधार कार्ड पहिले त्या बँकेशी हे करून घ्या. त्यानंतर पुढचं पहा, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी योजना. आता इथे लक्षपूर्वक ऐका की तुमची जर मुलगी पहिलीला असेल किंवा जन्मले असेल तर पहिला टप्पा, ती जर पहिलीला गेली तर दुसरा टप्पा, त्यानंतर ती चौथीला गेली तर तिसरा, नंतर पुढे 8वीला गेली तर, त्यानंतर 11वीला गेली तर, असे साधारणपणे 5 टप्पे असतात. आणि 18 वर्षाचे झाल्यानंतर एक पैसे येतात. तर याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येते, एक प्रकारे तुमचं एक हमीपत्र या ठिकाणी घेतलं जातं. त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक पात्रा, कागदपत्र फार महत्त्वाचे असतात. कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो.